सांगितलं जगदीश नाहीये ते, आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. मला कळतंय हे सगळं चुकीचं आहे, पण आता काय करावं लागणार आपल्याला. ग शिवा, जसं आम्हाला कळालं तसं मी तुला कॉल केला. हे बघ, असं केल्यावरच आपल्याला कागदपत्र मिळतील, कळलं? आणि शिवा, तो काही चुकीचं करत नाहीये. हे घर तुझंच आहे आणि तुलाच मिळणार. काही टेन्शन घेऊ नकोस. आत्ता उघडतो बघ. बोलता खूप बोलता. टीप लागली तो येतोय. या 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 साहेब, या साहेब इथे जाईल. या हे बघ, इथेच होतो साहेब. आता टाइमपास करतोय का रे? नाही हो साहेब, टाइमपास काय. अहो साहेब, मी खरं सांगतो, इथेच होते. मला काय वाटतं माहिती, ते लपले असं, किंवा आहे ना तुम्ही आलात ना म्हणून ते पळाले असतील. हो. अच्छा, त्यांना स्वप्न पडलं होतं आपण येणार आहे त्याचं? नाही, बहुतेक कोणीतरी टीप दिली असणार साहेब त्यांना. हो का? आणि तुझं काय, तुला कोणी खोटी टीप दिली? मी नाही हो, असं काय खोटी टीप नाही. मी खरं सांगतो साहेब, अहो खूप लबाड पोर आहे ती. माझी बायको आहे ना, मुलाला शाळेला सोडायला जाते, त्यांना माहिती आहे, आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं असणार. हो, जाम त्रास देतात तुम्हाला. हो, दार वाजवतात, दगड मारतात. एकदा तर हे लिंबू. साहेब 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 काही करा साहेब. साहेब मला प्रोटेक्शन द्या साहेब. अच्छा, हो का? Z+ सिक्युरिटी देऊ की RCF? काय साहेब चेष्टा करता हो, जीव धोक्यात आहे हो माझ्या. काही करा हो, प्लीज प्लीज साहेब. हे बघा, मागे त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, कारण जे काय घडलं ते आमच्या डोळ्यांसमोर घडलं होतं. आणि आता तुम्ही म्हणताय म्हणून हे सगळं करणं शक्य नाहीये, आणि काही पुरावा पण नाहीये. कळतंय ना तुम्हाला? आता छान वारा सुटलाय, थोड्या वेळाने पाऊसही पडेल. हो खरंच आहे, सगळी सर मिसळ आहे. अशात छान आईस्क्रीम खायची इच्छा होतीये ना? वंदना ताई, हो तिची इच्छा होते ना आईस्क्रीम खायची, आणि घरात आहे आईस्क्रीम. आहे. हो. कीर्ती ताई, तुम्ही तिकडेच आहात तर प्लीज आईस्क्रीम घेऊन याल. मला कंटाळा आलाय, मी नाही जाणार. हा ठीक आहे, मी आणते. अरे एक मिनिट, तू बस. कीर्ती, अगं दिव्या प्रेग्नंट आहे, तिचे डोहाळे नको का पुरवायला? जा घेऊन ये जा. हा तर काय सांगत होते मी? दादा आणि बहिणीचे किस्से. सगळी मजा त्यातच आहे. म्हणजे शिवाच्या मित्रांनीच सांगितलं मला, आशू आणि मांजा त्यावेळेला क्रिकेट खेळायला पण वस्तीत गेले होते. पण खरंच आशू आणि शिवा तुमचे किस्से मात्र भन्नाट आहेत. हो हे खरं आहे, पण तुला माहितीये ना, काकू आणि शिवाचे किस्से काय कमी आहेत का? काय बोलू का त्यांना असं? हो मग काय म्हणजे ठीक आहे, मी एक किस्सा सांगते. शिवा बहिणीने एकदा काकूला प्रपोज पण केलं होतं. वहिनी काही चिडली होती तेव्हा. आता बघ कशी असते शिवा. काय ग? हो म्हणजे काय, सासू सुनेमधलं प्रेम असं वाढत गेलं पाहिजे ना. पण काय उपयोग, सीताईंनी अजून उत्तर नाही दिलं चंदन मला. देणार उत्तर, देणार स्पेशली देणार. स्पेशल कधी कळेल, वेळ आली की कळेल. आली आईस्क्रीम आलं बाई तुझं आईस्क्रीम. ऐका ना, मी हे फोडणीचं बघते, तुम्ही तोपर्यंत टोस्टर मधून टोस्ट काढून घेता, नाश्त्यासाठी होतील. पण ते कधी वापरलं नाहीये मी, म्हणजे कसं करायचं ते माहिती नाहीये. एवढंही जमत नाही. काही नाही, टोस्टर मध्ये ब्रेड टाकायचे आणि काढायचे, बटन दाबायचं फक्त. बरं करते मी. हे का? हो, एकच टोस्टर आहे तिथे. आता काय करायचंय पुढे? बटन दाबा ना. ते काही होत नाहीये ते. अहो खाली बटन आहेत ना, ते दाबा ना. पण एवढी सगळी बटन आहेत, त्यातलं कुठलं? अरे देवा, थांबा आलेच. वाचा ना, तिथे लिहिलंय. नाही तुम्हाला वाचता येत नसेल ना? नाही ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा,
लक्ष द्याल ना, मी ते फोडणीचं बघते. लक्ष द्या नाही तर जळेल उगाच. हो मी अगं बाई, यातनं धूर येतो. हे काय झालं? हे बंद कसं करायचं? होईल होईल ते आपोआप. अहो नाही, धूर येतोय, करपले. ती अगं कसला वास येतो. अहो काय केलं तुम्ही? सगळं धूर झालंय घरात. बाहेर काढायचं. ते जळलं. हात नका घालू त्याच्यात. थांबा 1 मिनिट. बापरे. अहो अरे बापरे. हे अहो सगळं काळं झालं नाही, काय वाया गेलं सगळं. ती अगं त्यांना माहित नसेल. हरकत नाही वंदनाताई. खरंच मी कधी वापरलं नाही होत ते. अन्न वाया जातं ना. वंदनाताई शांत व्हा, काही वाईट वाटून घेऊ नका. मी आले ना, मी बघते. तुम्ही जा बघू. या या. अहो नाही, ते साफ करायचं. मी बघते. मी बघते. खरंच कळलं नाही हो कसं झालं ते. बघितलंच ना काकू, अगं सगळं वाया गेलं. हे बघ, मी नसते तर काय झालं असतं? अगं ते टोस्टर फुटलं असतं, घराला आग लागली असती. बरं झालं मी होते. कीर्ती, पण तू त्यांना हे करायलाच का दिलंस? झालं आता, ह्यात पण माझीच चूक आहे का? तू मलाच बोल, सगळे मलाच बोलतात. पण मी तुला सांगते, या लोकांवर ना विश्वास ठेवून चालणार नाही. ह्यांच्या भरोशावर काहीच ठेवून चालणार नाही. मी जस्ट सांगून ठेवलं, उद्या माझ्यावर नको यायला. ठीक आहे, बरं, हरकत नाही. तू काम कर, मी बघते. हे पण घेऊन जा.